1 2 3 4 6 पुढच्या माग पाहत्या त्यांना वाटलं कुणी असं काहीला वाटलं जावनच हातवर केला तर काय पाहिजे लई कुटाना बरं जाऊ द्या नसू द्या माझी आई सासू आंघोळ कवा घालणार तुम्ही लेण्यावर बाबा बी आलेत आता मला जरा लोडच आला आता गुरुजी आहेत गुरुजीने सुंदर चाल म्हणले लेकरू चांगलं वाजते त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला माझं भाग्य आज मला ह्याच्यात आहे का नाही काही गरज आहे का लई कुटाला मी सारखं माग पाहतो पिस्तू दे काही बोलायला होत मागून नाव आहे आणि काय होतं माहितीये का तुमच्या गडाचं वैशिष्ट्य वेगळे आपल्या मोठ्या बाबाची कृपा इकडे दे गुरुजी करते हा असं बंदच करून टाकले त्याला काय त्याचं मुंडकं दाबल्याशिवाय ते कळत नाही लई कुठं नाही बाईचं पोर गरडत होती एका फटक्यात गपची बसलो तिचा मोबाईलच गपची बसला तिनं म्हणली ह्याला एका फटक्यात गपची बसली पण ह्याला दाबायचं कसं पण त्याला हिरो बटन दाबल्याशिवाय ती बंद होत नाही बाई लाल दाबायची आता लाल दाबल्यावर बंद होते पण कधी कधी काही नियम आहे महाराज महिला मंडळाला सांगतो तुमच्या पाया पडतो मी भाग्यवान आहे कडाच्या सानिध्यात आहे आता बाबाची कृपा माझ्यावर झाली मला 6 वर्ष झालं असं नेमकं का 7-8 वर्ष झालं जास्त दिवस झाले नुसतं बाबाचं म्हणजे मला इतका मोठा फायदा झाला की मी इतके दिवस पळालं अजून धोका नाही एकदाच आलो आणि उगच मला ध्यानातच नाही मी गेलो पाया पडाय असा फटका बसला अजून नाही काही अजून नाही 2 ऍक्सिडेंट झाले पण ठणठणीत काम आहे का कुठं वाटतं का मी मोडलोय बिडलोय का कुठं गाड्या गेल्या पण मला काही नाही झालं बाबांची कृपा आहे विठाला विठाला अशी कुणाची कृपा नसती मला संत कृपा झाली आता ही तू पोरगच आहे ना सध्या घोटाळा काय झाला ती ओळख येत नाही तो कुणाला पोरगच मग काय चेक करावा का नाही कुठं दादा कुठं रे हुशार तुला उभा आहे हुशार आहे लेकरू हा लेकरू लग्न झालंय का काय बाबा तुझं असा ड्रेस कधीच नसते काय नाव तुझं दादा हा सार्थक सार्थक दादा सांग बरं माणसं वयानं मोठे होते का अनुभवानं नाही कळत लय चढ आहे जाऊ दे अभ्यासानं पास होतो माणूस का नशिबानी तू खाली बस बर मग कार्यक्रम केला हाय ते मी वजन निघून राहतो कुठं करीत बसा एक अवघड आहे लय कलाकार आहे ते पलीकडलं मागचं तू मागचं तू उभा आहे तू दबून बसतो असं इकडे बघ तुझं काय नाव संदीप माणसं वयानं मोठ्या व्हावात का अनुभवानी अनुभव गेला चुलीत इकडे बघ काय नाव म्हणला संदीप माणसानं अभ्यासानं पास होतं का नशिबानी वा टाळ्या वाजवा दादा नशिबानं कलेक्टर होईल का अभ्यासानं नशिबानं पकवायचं होईल का प्रॅक्टिस केल्यावर वा तू जिरी येतो जरा असू दे कार्ट आगावच आहे जरा एक मला सांग नशिबानं माणसाला बायको चांगली मिळती का बघितल्यावर इकडे
वाटतं का बघितल्यावर? नशिबात याचं जमीन मला बोलवायचे अशी एक नाही देतो असं नाही कळलं त्याला बस उठ रे तू हा तिथंच उभा आहे. काय नाव तुझं? साई. नशिबानं बायको चांगली मिळते का बघितल्यावर? हा हा अरे तू सांग ना. हा यांचा प्रॉब्लेम काय? नशिबानं चांगली मिळते का बघितल्यावर? बघितलं. गुरुजी याच्यावरती आणतोच चड्डी नेसता येत नाही आपण बघितल्यावर म्हणते. आणि गुरुजी म्हणतात काय कळत नाही त्याला, कळत नाही त्याच्यावर पहिलं ध्यान ठेवा नाही तर मी कुठं नाही. आणि सगळ्यांना सांगतो ऐका, मुलांना कळत नाही ऐका बरं का, मुलं ही संपत्ती आहे, गड हे धन आहे गावाचं. आता तसं बघायला गेलं तर मला वाटतं मातुरी परिसरात येते, ग्रामपंचायतीची ना सानिध्य येतं. गावाचं खरं धन गड आहे आणि गडावर आज विद्यार्थी आहेत आणि एक मुलगा असा क्वालिटीत होत आहे. महाराज गडावर विद्यार्थी पाहिजेच होते. बरं खास झालं, तुमची इच्छाही होती आणि जे पाहिजे होतं ते मिळालं. गडावर बाबांच्या रूपानं धन मिळालं, तुमच्या आमच्या रूपानं आशीर्वाद मिळतोय. आणि सगळ्यांना सांगतो महाराज, जितका गड मोठा तितकं आपलं जीवन सुखी. गडाची प्रगती भरभराटीनं वाढत गेली पाहिजे. दुसऱ्याच्या गडावर गेल्यावर आपल्याला समाधान नाही वाटलं पाहिजे, आपल्याच गडावर वाटलं पाहिजे. उद्या आपल्या गडाच्या नावाने एसटी आली पाहिजे, आपलेच आलीच पाहिजे. स्टँडवाल्याला सांगायचं आम्हाला बाकी काही नको, आमच्या गावाचं तर नाव हायच आहे ना, एकदा गडाचंच नाव टाक, येऊ द्या ना आमच्याकडे. आणि सगळ्याला सांगतो महाराज, प्रयत्न असला की परमेश्वर येतोच. या असं लोकांची जी भावना आहे ना, नशीब नशीब घडवायला असं असतं कुठं नशीब. हो नशीब जर असतं तर हे म्हणलं असतं बघितले होते, त्याचा विश्वासच नाही नशीब. आता ह्या सगळ्या नशिबावर आहेत. हे जेवढे लग्न करून आले ना आता, हे जुन्या जुन्या जेवढ्या आहेत तेवढ्या, हे काय म्हणले माहिती, मला नशिबातच चांगला नव्हता. मग बघायला गाव घेत का तू पहिल्या फोनात कबूल झाली आणि आता कशाला गणती. एकदा झालं की झालं. न संत त्याला पुरावा आहे का, संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ. पण दर्शन कोणाचं? संतांचं. वर आल्यावर तुम्ही पहा बरं, इथं आल्याच्या नंतर जे समाधान आहे ते घरी गाव किती कोठीचा असू दे बंगला, पण समाधान कुठं? कारण इथलं सुख आहे ना घरी मिळतच नाही. काही मी म्हणा घरातले स्वार्थीच आहेत म्हणा, त्याला अभंग आहे, जन हे सुखाचे एखादं प्रमाण तरी देतील. आणि काय होतं माहिती, गुरुजींचं आम्हाला सुद्धा सर्वण केलं तर वर्षभर कामाला येईल. आम्ही तरी कुठून
घ्यायचंय. आम्हाला येणार कुठं नको वाजव, पेटी नाही वाजवायची, काही नाही, असं कवाय वाजवायची, असं म्हणजे चालू झाल्यावर किती लेकरासाठी टाळ्या वाजवा. या असं पाहिजे. असे गुण असले ना महाराज, महाराष्ट्रात भीती नाही आणि हे निर्माणच झाले पाहिजे गुण. आता काही माणसं महाराज उदास असतात, मला एक गुण आणायचं नसतंय, नशिबाने मिळत नाही, प्रयत्न पाहिजे. गुण येत नसते, सगळ्यांना गुण येतात महाराज, कुणाला येत नाही. आता काय माणसं म्हणते महाराज माझ्या जीवनात असं कसं काय, तसं नाही, तुझा प्रयत्न महत्वाचा आहे. वाल्याचं वाल्मिक होऊ शकतोय, तुमचं आमचं जीवन बदलणार नाही. वाल्यानं फक्त एक शब्द ऐकलं, नारदानं सांगितलं बस बाकी काही नाही करायचं, फक्त राम म्हण. हे म्हणलं मला राम येतच नाही. बोल राम 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 बोल, श्याम 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 बोल, राम राम बोल, श्याम 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 बोल, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम, राम राम बोलो, श्याम श्याम श्याम, मनवा किती करो कवडी दमडी बोल, राम 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 बोलू, श्याम श्याम श्याम. काय लागत नाही, वाल्या कोणी बाकी काहीच नाही केलं. वाल्याचं वाल्मिकी झालं, पण कोणत्या शब्दानं राम. मग तुम्ही आम्ही काय होतो माहिती का, नेमकं ती निश्चयाचे बळ तुका म्हणे, निश्चय एकेवर श्रद्धा. त्याला सुंदर बघा, नारायण गाय तुम्ही सुद्धा टवटवीत आहे. पाऊस जास्त झालाय काय ना, किती बी पाऊस झाला तरी पाणी अडवा, पाणी जिरवा कमी आपल्याकडे. जेवढा पाऊस पडतोय तेवढं निघून जाते आता पाणी. आणि पुन्हा पुन्हा उन्हाळ्यामध्ये तीच परिस्थिती होती, पाण्याची पंचायत होती. सरकारचं नियोजन, आमदाराचं नियोजन पाहिजे महाराज. काय लोक आहे, दुसऱ्या भागात गेलो काय मजा वाटते. माझं गाव सोडून मी संगमनेरला राहायला गेलो. माऊली नदी भरून वाहती 12 महिने. 15 वर्ष झाले मला जाऊन. 50 वर्षाचे झालं नाही, ती 15 वर्षात झालं. हे भागावर अवलंबून आहे. गडचिरोली असू द्या, विदर्भ असू द्या, मराठवाडा असू द्या, पश्चिम महाराष्ट्राची सरी ती काय ना. आज एवढं पाणी 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 म्हणून माणसं मरायला लागली. इतकं पाणी, नदीत गाड्या वाहून जातात, इतकं पाणी आहे. पण पाणी राहतं का ते? आणि त्याचं सुंदर उदाहरण आहे. आपल्याकडे डोंगरपट्टा जरी असला तरी पाणी भरपूर पडत आहे, पण साठवणच नाही. कुठं आहे पाणी अडवा, पाणी जिरवा आहे? आपल्याकडे दुसरीच योजना आहे, एकमेकाला अडवा आणि एकमेकाची. तेवढी योजना नाही जोरात आपल्याकडे. त्या योजनेला भ्यावच नाही. आपल्या योजनेत तेच भक्कम आहेत. आपण आपल्याला ते नेमकी कशी काय जमती आणि अडवून काय होतं माणूस. आता ही सगळ्या जावा जावा आल्या असतील, बऱ्याच अशा जावा आहेत, सख्या जावाला बोलत नाही, असे दरिद्रीत काही सख्खी आहे. मी खोटं बोलत नाही. महिला म्हणलं सांगा बरं मला, तुमची बहीण जवळ राहते का? जाऊ जाऊ. तुम्हाला अटॅक आला, येऊ नये, आला आला. पाणी कोण देईन? कवा येईल तुमची बहीण?
मी खोटं बोलतच नाही. ही इकडे इकडे तू कंदवाल तू 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 आपली मम्मी मावशीला जास्त फोन करते का चुलतीला? चुलतीला. सावकारानं डाव टाकला. ही सावकार जरा कठीण दिसते. ही चुलती काय भूकंपात गेली व्हायची एवढं लांबून फोन करायला. अहो बोलू नये आता तुम्हाला खोटं सांगत नाही. लय ताप आहे मोठा. आता ही आजी बरेच इथं चष्मेवाले आजी आहेत बऱ्याच, हा नतवाले बी आहेत बऱ्याच. आजींची चष्माच काढून टाकला. चष्माही नको भाऊन तू बोलू नाही गेलं नको जटेच नको. आजी सांगा बरं तुम्हाला नातू जास्त आवडतं का सून? आजी नातू का सून? दोन्ही डावट टाकला आजी. आजी तुमची सून तीन तरवलीची हायच आहे का? नाही कुठली? आजी तुमची सून कुठली? हा घारी गावची. आणि लेक कुठे दिली? हा तुमची मुलगी इथं आली आणि सून माहेरात गेली रक्षाबंधनला उद्या बरं का. आणि सूनही आली राखी बांधून भावाला. आणि तुमची मुलगी निघाली भावाला राखी बांधून. आणि दोघीची नेमकी गाठ घरी पडली. सून आली नातू आला. इकडलाय नातू मुलीचा चालला मुलगी चालली बरोबर आहे. मग तिकडला नातू आला मांडीवर बसला. तुम्ही टपक्यात मुका कोणाचं घेणार? आजी म्हणती नाताचा. बरं जाऊ द्या नाताचा घेतला. सून मोकळी बिचारी घेतला नाही. आणि तुमची मुलगी निघाली. तुम्ही कोणाचा घेता? मुलीचा बी आणि नाताचा बी. मग सुनानं काही बांध कोरलाय ना. कसं सांभाळावं हे ना सुनानं. म्हणून ते यांचे महिने लावले सुनानी. सुनाने हुशार. ही आमुष्या ती आमुष्या थोरलीकड आणि ती आमुष्या ती आमुष्या धाकटीकड. एकदा आमुष्याच दोन आल्या. म्हातारी गडावर आली. बाबा म्हणे आजी इकडे कस काय? ती म्हणे भाऊ पंचांग बदलले. आमुष्या दोन आल्यामुळे मी गडावर आले नाही. ती याची गरज पंचांगावर अवलंबून आहे आजीचं जीवन. आणि मी खोटं बोलत ना असं वाकडं होईल मला. आणि मी 2 वर्ष झाले खोटं बोलायला सोडून दिले. चांगली जिरली 2 वर्ष. ही कोरोनाने अशी जिरवली पर भाकरीला माग झालं. 2 वर्ष झाले पिढीला पैसे नाही. सगळे कीर्तनकाराचं जागेवर आले माणूस. कीर्तनकार गायक वादा. पण उलट झाले आता. जे पहिले 500 घ्यायचे ते आता 1000 मागायले. वाढले बाजार. वाढू दे बाजार वाढले तर काही नाही. पण काय झाले कुठं ना माहिती. कोरोनाने सावधच व्हायला पाहिजे होती माणसं. बस पैसे बिशे माणूस काय लोक आहे काही बघा. 2 वर्ष गेले माणूस. आता खरंच जर चालू झालं नसतं आता मी तर उचलच घेतली असते. पाथर्डी आपलं याला डायरेक्ट सोनं कारखाना. आणि सगळ्यांना सांगताय का आयुष्यभर ऊस तोडून नाही माणसं. बघ 1-2 वर्ष तोडावा बस. आयुष्यभर 9 वर्ष झाले काही माणसं ऊस तोडी देत. 25 अरे काय पोरायला लाज वाटत नाही. ते टोन घेत पोर बरेच मोठाले. वडिलाकडून 700 रुपये घेतो 3 महिन्याचे बॅलन्स माराय. अरे बापानं 25 वर्ष ऊस तोडल्यावर मोबाईलच वापरले पोराने महाराज. मी आहे तुमच्या पुढे लातूरला गेलो. मी लातूरला माझे वडील ऊस तोडले होते. म्हणलं दादा हे नाही जमणार. मी आळंदीला जातो. वडील ऊस तोडायला होते. मी आळंदीलाच गेलो निघून. मी थांबलो नाही. मला फक्त सप्त्याचे 400 रुपये आले. ती खोटं बोलणार नाही. आणि सप्त्याच्या 400 रुपयात मी आळंदी गाठली आणि जीवनाची वाटचालच बदलली. लागत नाही काही महाराज. काही कोण आहे का नाही शिकाय आलेत ना दणकून प्रॅक्टिस करायला. रात्र प्रॅक्टिस करायला काय लागतं. ही उलटी मी तुझी
ही घरी गेल्यावर म्हणते आमच्या गुरुजीलाच काही येत नाही. शिकत नाही तर नाव कुणाला ठेवणार? वडिलांनी 25,000 रुपये भरायचे, 20,000 भरायचे, पोरं प्रॅक्टिस करायची. ह्या वयामध्ये प्रॅक्टिस सोडून काय ह्यांना ह्या वयात मोबाईल लागतोय. कुणाचं मिस कॉल येणार आहे तुला? ह्या ना घेतो मोबाईल तुम्हाला मोबाईल नाही ना कोणाला वापरीती नाही ना? अजिबात नाही. हात सुद्धा लावायचं नाही. मोबाईलने मला चांगल्याच वाटोळं झाले. आमचे कीर्तन करायची जिरली तर बाकीचं काय दोन महिने एकच बाबा नुसतं मोबाईलच असायचं. याचं उत्तर कळलं का? आणि मी ते युट्यूबवाल्यालाच सांगितलं, इथून पुढे तुम्हाला सांगतो, चुकीचं सांगायचं, टाकायचं नाही. जेवढं सरळ असं आखं कीर्तन टाकायचं. ही लय हुशार मंडळी, जेवढं वाईट बोललंय तेवढंच कापून टाकीत. हे नाही तसं आमच्याकडलं सांगत नाही. ही त्यांचाच मावस भाऊ ही काय काय होतं माहिती का? आम्ही सोबत होतो त्यावेळेस काही युट्यूब नव्हतं कॅसेटीमध्ये. पण नेमकं आता काय झालंय, बाबाने बंद केलं का हे काय करतात माहिती? कार्टे फटीतून काढीत देत असे कुंकून का होईना पण काढणारच. आणि ते टाकून देत ती नशिबाला ते बाबाचे येत. आणि खरं सांगा, खरं बोलणार ना आता जगात किंमतच नाही. खऱ्याची माय गेली आहे. खऱ्याला काय नाही आता, माय नाही. आता ही सोमवार धरले का लोकांनी? काय ना तरी तू सोमवार सण आठवड्यात खाल्ले, किलो आणलंय काळ्या पिशवी. रविवारी आणले पण अख्ख्या गावात बाबा मला सोमवार काय ना तरी तू एक उपास धरू नको. तू आता का मौसार करतोस? हा उपास धर, काहीच खाऊ वर्षभर नको खाऊ. आता मी तुमच्या पुढे नाही, आम्ही काही खाती माझं. मग काय सोमवार धरायची गरज आहे? नसंत उत्तर आहे का? रविवारी खंडोबा आणि सोमवारी महादेव. आणि महादेव कुणाचा होता म्हणजे खंडोबा कुणाचा होता रे? म्हणून नाही का टेन्शन यायचं महादेवा? लोक शनिवार धरतात, पाळतात, रविवारी खातात. शनिवार सुद्धा कुणाचा आहे? याचा मूळ कोण? मारुद्राचा. आणि मारुद्रा कोणाचा होता? जिकडं जाईन तिकडं मूळ कुठे येणार आहे? शिवभोळा तिथंच येणार आहे. मग आपण काय करायचं? असं मर्यादित नाही राहायचं, अलौकिक राहायचं. असं आता ही दिदी आली बघ, अजिबात ध्यानात नाही कीर्तन चालू आहे का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी खोटं बोलणार नाही महाराज. मुलींना कुणी आवडू नाही तर नाही आवडू. मुलीला कोण आवडतं? मुलीला कोण आवडतं? हा दीदी कोण आवडतं तुम्हाला? आई का बाप? सगळ्या पुरीत कोण आवडतं माय? हा दोघं बी काही एक. राग कोणाचा येतो तुम्हाला जास्त? आईचा. आई कवा बी वनवाशीच आहे बिचारी, तिचा काही उपयोगच नाही. तिनं फक्त जन्म द्यायचा. पुरी सुद्धा तिला म्हणते तो पुरी काय म्हणते? पुरी काय म्हणते माहिती? हे बघ तू ना दादाकडे लक्ष द्यायचं. कोणाला म्हणते? तिला माहिती आईची खोड आयुष्यावर मांडली. आणि खरं सांगतो, मुलगी जेवढी बापाची किंमत करते ना कुणी करीतच नाही. आणि मुलीला जास्त कुणाची काळजी. आता तुम्ही एवढे आल्या सगळ्या माहेरातून आलेल्या, तिथं माथुरीला आलात, तिंतरवणला आलात. खरं सांगा बरं, माहेरात तुम्हाला काळजी कुणाची जास्त? हा वडिलांची, आईची, आईची. महाराज कोणती बी मुलगी माहेरात फोन केलं पहिलं तेवढंच विचारते, दादाचं बरं आहे का, अण्णाचं. आमच्याकडे एक म्हाताऱ्याला 11 तारीख दिली आताची. आता उद्या 11 आहे ना, 11 तारखेपर्यंतच त्याचं जीवन आहे सांगितलंय. मग त्यानं काय केलं, 1 तारखेला सांगितलं ना, रोज फोन करतोय ते. मला फोन आला त्याचा, महाराज मला भेटायला या. मला काय खरं नाही, 11 तारीख दिली. मी गेलो भेटायला, ते रडत होतो माझ्याकडे. बोललो का आता 11 दिली याच म्हणल्यावर काय आता एवढी इच्छा काय तुमची सांगा बाबा, काय खाऊ वाटते तुम्हाला? ते म्हणलं कोंबड. मला म्हणलं
म्हणते आता काय माळ करेल माझ्या डोक्यात काय माळ घालायची म्हणे पंढरपूर जायचं म्हणे मी म्हणलं आपल्या गाडीत घेऊन जाऊ बा आपण पंढरपूर करून आणू 2-3 दिवसात ही माझ्या डोक्यात ती साड मुठ मला कोंबडी खायची आणि तेवढ्यात त्यानं फोन केला माझ्या देखत पोरीला ताई अरे तुला 3 दिवस झालं फोन करतोय 11 तारीख दिली अरे मग काही खरं नाही मी 11ला जाणार आहे ये मला भेटायला अरे माझी इच्छा आहे पोरगी महाराज गाय 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 तिला नाही दम निघला आली आता मी बरोबर भेटून आलोय मग पोरीला बाप काय म्हणा माहिती का फक्त आता तू जाऊ नको मी काय राहणार जेवढं काही तुला करता येईल मला देता येईल तेवढं दे तुझी आई तर माझा हिशेबच काढी ती सारखा तिला काही त्याचं दुःखच नाही बघ ना ती कशी बोलते बडा 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 तिला मी 11 तारखेला जाणार आहे याचं बी काही दुःख नाही तिच्या चेहऱ्यावर बी काही दिसत नाही असं ती बाप कुणाला सांगायले लेकीला मग पोरीनं तरी ऐकावं का नाही पोरगी म्हणली दादा मीच जात नाही आता बस आणि माया देखत निघाली पुन्हा बाप म्हणलं तू आता जात नाही म्हणली का चाललीस ती म्हणली त्यांच्या भाकरीची सोय नाही तो म्हणला तू जायच्या अगोदर तो खेकडं खात होता का अरे हिशेबच केलं पाहिजे वडिलांनी सांगितलं ना अरे थांबायला काय हरकत आहे महाराज लोक थांबती नाही हो आता तुम्हाला महिला मंडळ सांगा सगळं मिळेल महाराज मार्केटमध्ये पण आई मिळणार सगळं मिळेल आणायचं कुठून बाप आणि तुम्हाला सांगा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीच जावा कोणी किती मोठा बाप असेल लेकुराच ही तो लेकुराच ही तो लेकुराच ही तो लेकुराच ही त्याची सर्वस्वी साही तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी कोणाचं काम आहे का महाराज शहाजीराजानं सांगितलं ऐक अहो साहेबांना जिजा ऐक माझं काय म्हणतात महाराज काही नाही तुम्ही पुण्याला जावा आणि मी इथंच राहू फक्त शिवबाला घेऊन जाय आणि शंभूला इथं ठेवा बघा बरं का शहाजीराजाचे विचार आणि शहाजीराजे म्हणजे असं नव्हतं एक शिक्का बनवला आणि पोराच्या हातात दिला सांगितलं शिवबा हे शिक्का आहे तुला लहान वय असल्यामुळं आईला विचारलं आई नुसता शिक्का बनवलाय स्वराज्याचा सरदार कुठे हत्ती कुठे गड किल्ले कुठे घोडदळ कुठे सैनिक कुठे शिक्केचं काय करू आई काय अशी नव्हती आई म्हणली भाऊ हे सगळं तो निर्माण करायचंय बापानं फक्त काय दिलाय बापाने फक्त शिक्का दिलाय बाकी सगळं कुणी निर्माण करायचंय आता वडिलांनी फक्त संस्थेत घातले बाबा कोणी व्हायचंय नाताचं नाही शिक्षण संस्थेत घालणं काम कोणाचं आहे आता गुरुजी एवढे विद्यार्थी त्यांच्याकडे एवढं सगळं आहे हे सगळं कुणी मला निवृत्तीदाराचं जीवन आहे ज्ञानोबाचं जीवन आहे पण पुन्हा होणार नाही पुन्हा होणारच नाही आमच्याकडे रेड्याची समाधी रेड्याला कोटी रुपये अनुदान आहे सरकारचं दरवर्षी रेड्याचा मालकही सोबत होता आणि रेड्याचा मालकही थांबला नाही पैठणमध्ये आणि रेडाही नाही थांबला आणि ज्यांच्या सोबत आले भाग्यच उदयाला महाराज कुणाच्याही समाधी का रेड्याच्या समाधीचं दर्शन घ्यायला हजारो लोक येतो रोज रेड्याच्या मालकाचं दर्शन घ्यायला लोक येतात फक्त संगत कुणाची हे काही कुणाचं काम आहे का छत्रपती शहाजीराजानं सांगितलं बास तुम्ही पुण्याला निघा रात्री स्वयंपाक केला पुरणपोळीचा आणि जे पुण्याला माय लेकरं आले परत गेलेच नाही स्वराज्यच निर्माण केलं यासोबत असतं आता तुम्ही सगळे आहेत माझी आई सगळे अहो तुम्ही टाळ्या वाजविल्यावर अंदाज आला मला तुम्ही तरी लवकर वाजविले
हे नाहीत वाजिब टाळे, हे का वाजिब देत माहिती का? मंत्री येऊन आश्वासन देतात ना, आम्ही तुमचे पोरं कुठतरी चिटकू, लाईटच्या पोलला चिटका, एवढी जागा शिल्लक ठेवली आता. आमचे पोरं कुठेतरी चिटकले असते तर थोडे गेले असते का? आता मी तुमच्या पुढे सगळ्यांना सांगतो पाया पडून, आमच्याकडे एक मोठं कंट्रॅक्शन, 10वी-12वी वाले तुम्ही 18च्या पुढे असलेले 20 वर्षाचे पोरं, ज्याचं वयच 20 आहे, ज्याला इच्छा आहे, ज्याचं सिव्हिल झालंय, ज्याचं इंजिनिअरिंग झालंय, त्याने फक्त मला नंबर घ्यायचा आणि मला फोन करायचा आणि आधार कार्ड पाठवायचं. आज ह्या गडीला उद्यापासून 12,000 15,000 रुपये रोज, महिना 15,000 12,000, जेवण त्यांचं, राहायचं त्यांचं, कमवणं पैसे. पण लोक काय करते माहिती इथंच राहतो. माय बापाला त्रास नाही झाला पाहिजे, मला पोरांनी क्वालिटीच केली पाहिजे. सध्याच्या स्थितीमध्ये ज्ञानोबारायचं जीवन वेगळं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जो माणूस चालतो ना, त्याला धोकाच नाही. छत्रपती इथं आले, इथं पुण्यात आले नुसते नाही, क्रांती सुरू केली, इतकी क्रांती केली की जे दिल्लीचं होतं ते इथं आलं आणि इथंच गेलं, त्याला परत जाता आलं. त्याचं नावही आता बदललं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महत्वाचा मुद्दा आहे. आई तुमच्याकडे सुनबाई बाळात पालना कुठे पाठवू द्या? माहेरात आपल्या इथं जळालं का सगळं? ते म्हणते मी याला आणलाय कुठून, जाळायलाच निघलाय. बरं असू द्या, जाऊ द्या, पाठवू द्या. ऐका बरं, काही सुनबाई पाठवली, सुनबाईची इच्छा आहे म्हणून, बरोबर आहे, आणि माहेरातच पाठवीत जा. पण तिकडला दवाखान्याचा खर्च कोणी करावा? बापाने. बापानेच करायला पाहिजे. बाप इकडे बोंबलून फेडी वाटी ते पबेचाईला पोरग झालं, पबेचाईला पबे झाला ते काही नाही, अख्या गावात खेळले. आणि पैसे कोणी भरायचे? याचा मूळ मुद्दा आहे का बरं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालायचं त्यावेळेस कुठं होते? आणि शिवनेरी किल्ला माहेर आहे. जिल्हा कोणता आहे? पुणे जिल्हा आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यात माहेर होतं लखोजी जाधवाची कन्या, पण माहेरात गेल्याच नाही, गडावरच राहिल्या. गडावर नुसत्या राहिल्या नाही, आणि ज्या गडावर जन्म दिला त्या बाळानं गडच जिंकायला सुरुवात, म्हणून तर त्याला गाणं आलंय, गडच जिंक. आता वाजल्या काय? आता असं तुम्हाला पटल्यावर वाजवायचा काय? नाही तर आम्हाला दोरी आणून द्या फाशी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं